नागपुरातल्या हिंसाचारामागचा आरोपी फहीम शमीम खान असल्याचा पोलिसांना संशय आहे। पोलिसांनी फहीम खानला अटक केली आहे। पोलिसांच्या एफआयआर मध्ये देखील फहीम खानचं नाव समोर आलंय। फहीम खाननं जमाव जमावल्याचा पोलिसांच्या एफआयआर मध्ये उल्लेख आहे। नागपूर हिंसे प्रकरणी पोलिसांच्या एफआयआर मधून एक महत्त्वाची माहिती उघड झाली आहे। एमडीपीचा शहर अध्यक्ष फहीम खानवर 50 ते 60 जणांचा बेकायदेशीर जमाव जमवल्याचा आरोप आहे। जमावानं फहीम खानच्या नेतृत्वात गणेशपेठ पोलीस ठाण्यात निवेदन दिलं। विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाविरोधात हे निवेदन होतं। फहीम खानच्या नेतृत्वातल्या जमावाला पोलिसांनी शांतता ठेवण्याबद्दल समज दिली होती। तरीही धार्मिक वाद निर्माण करण्याच्या उद्देशानं 500 ते 600 जण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात जमा झाले। जमावानं निघून जावं अशा सूचना पोलिसांनी माईक करून दिल्या। तरीही जमावातील कोणीच काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं। जमावातले लोक एकमेकांना चिथावणी देत मोठमोठ्यानं घोषणा देऊ लागले। जमावानं घातक शस्त्र, कुऱ्हाडी, दगड, काठी यासह दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। घातक शस्त्र हवेत फिरवून दहशत निर्माण करण्यात आली। काही पोलिसांवर घातक शस्त्रानं आणि दगडानं प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। पोलिसांवर पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आलेत। फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा शहर अध्यक्ष आहे। फहीम खान 38 वर्षांचा असून त्याचं 10वी पर्यंत शिक्षण झालंय। फहीम खाननं नितीन गडकरींच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि लोकसभा निवडणुकीत त्याला 1073 इतकी मतं मिळाली होती। देखिए, जे व्हिडिओमध्ये दिसतंय ज्याप्रमाणे ते जर यांनी केलेलं तो आरोपी आहेत आपला आणि त्याला आपण अटक केलेलं आहे। आता त्याच्या पुढचा आपण रोल हे आपण बघतो आहे सिरियसली आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे निष्पन्न होईल ते आम्ही तुम्हाला सांगणार। या फहीम खानला ठेचून काढला पाहिजे ही माझी पहिली प्रतिक्रिया। प्लॅनिंग करून केलेलं हे कृत्य होतं आणि मुख्यमंत्र्यांनी सभागृहाबाहेर देखील सांगितलंय अशा प्रकारची वृत्ती महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही आणि त्यांना ठेचून काढू। नागपुरातील राड्यादरम्यान भालदारपुरा परिसरामध्ये संतापजनक घटना घडली आहे। जमावाकडून